आता बघूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। 2004च्या मुख्यमंत्री पदाबाबतच पक्ष फुटला असता हे शरद पवारांचं वक्तव्य खोटं। भुजबळ सीएम होतील असं मला वाटलं होतं, अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादा यावेळी खटपट होता कामा नये, विधानसभेला जास्त जागा मिळायला हव्यात, 80 ते 90 जागा देण्याचं भाजपनं सांगितलं, आपल्याला हक्काचा वाटा मिळायला हवा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत छगन भुजबळांचं वक्तव्य। विधानसभेसाठी तीनही पक्ष बसून योग्य फॉर्म्युला ठरवतील, भाजप मोठा पक्ष तसंच मित्रपक्षांनाही योग्य जागा मिळतील। देवेंद्र फडणवीसांचं छगन भुजबळांच्या विधानसभा जागा वाटपाच्या मागणीवर उत्तर। अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये किती सख्य होत आहे सगळ्यांना माहिती, नको त्या गोष्टी उकरून काढायची मला गरज वाटत नाही। पुण्यातल्या अपघात गँगवॉर बाबत अजितदादा का बोलत नाहीत, आव्हाडांचा सवाल। लोकसभेला झालं तसं विधानसभेला होणार नाही, आपल्याकडे भरपूर जागा राहणार, आपण निवडून येण्याच्या क्षमतेवर लोकांना उमेदवारी देऊ। छगन भुजबळांच्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेलांची रिक्त झालेली राज्यसभेची जागा साताऱ्याला मिळणार, अजित पवारांची बैठकीत घोषणा। नितीन पाटील यांना अजितदारांनी दिला होता शब्द। नरेंद्र मोदी निवृत्त होण्याची शक्यता नाकारत जूनमध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, अमित शहा यांची माहिती। 2029 मध्ये देखील पंतप्रधान आमचं नेतृत्व करतील, अमित शहांचा दावा। महाराष्ट्रात चमत्कार घडणार, अनिल देशमुखांच्या घराबाहेर बॅनर, नागपुरातल्या देशमुखांच्या घराबाहेरच्या बॅनरची चर्चा। पक्षातून दूर गेलेले 4 जून नंतर पुन्हा परतण्याचा प्रयत्न करू शकतात, कितीही मोठा नेता असला तरी पक्षात परत घेणार नाही, अजितदारांवरील प्रश्नावर अनिल देशमुखांचं उत्तर।